मॅचच्या दिशेने आपण जाऊयात। नेक्स्ट मॅच आपल्याला भेटीला येताना पाहायला मिळेल लाखिवली विपक्षात कळंबे। दोन्ही संघाच्या कानापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल तर आपण त्वरित आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने। आपण इथून मात्र पाहता यतीन पाटील बॉबजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आणि अर्थातच त्याच्या समवेत सागर पाटील ही सलामीची जोडी टीम साविंद्र संघाकडून दाखवत असताना आपण इथून मात्र पाहताय आणि मयूर केणे गोलंदाज ट्रॅक पर षटक क्रमांक 5 द्या आपण सत्य ताकीद आता आयोजक आम्हाला वारंवार प्रेशराईज करतायत त्या गोष्टी करिता। खूप सारा वेळ गोरसाई ए संघ आपण खर्च करताना ते पाहायला मिळतोय। याच्यानंतर मग अनाउन्समेंट केली जाणार नाहीये। आयोजक जो काही डिसिजन देतील त्याचा स्वीकार करणं तुम्हाला इथून मात्र बंधनकारक असेल। चला मॅचला होतीये सुरुवात। टायमिंग सुद्धा इथे लावलेला आहे। 15 मिनिटांमध्ये कंपल्सरी 3 षटकं तुम्हाला संपवायची आहेत आणि पहिली जी 3 षटकं आहेत ती कंपल्सरी तुम्हाला 15 मिनिटांमध्ये संपवायची आहेत। या गोष्टीची नोंद घ्या। गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज मयूर तयार। पहिलाच बॉल यतीन करिता आपल्याला पाहायला मिळतोय। असं वाटलं की कुठेतरी पहिल्याच बॉलवर खातं खुल्लं केलं जाईल पण नाहीये। यावेळेस विकेटचं बटन होतं परतावं लागतं तंबूच्या असला। यतीन पाटील बॉबजी बॅक टू द पवेलियन। फलंदाज पाहत होताना आपल्याला यतीन पाटील पाहायला मिळाला। त्याची जागा घेण्याकरिता अतिश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे। हा अगदी थोडंसं पहिल्या बॉल पासून प्रेशर क्रिएट करण्याची जी सुरुवात आहे तिथून मात्र गोलंदाज मयूर केणे करत असताना गोलंदाज तयार। ओहो हो पुढचा बॉल यावेळेस अति प्रचंड वेगानं चेंडू निघाला होता। यष्टीरक्षकाच्या डायरेक्टली हातात जाऊन विसावणारा हा चेंडू निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं। 2 चेंडूचा खेळ संपलाय। धावसंख्या टीम साविंद्र संघाची जाऊन पोहोचते 1-0 या अंकावर धावफलक। घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानामध्ये कित्येक दिवस प्रॅक्टिस करत असताना आज मात्र टुर्नामेंटच्या मार्फत गोरसाई ए संघ पोहोचलाय। अचूक टप्प्याचं सिलेक्शन आणि याही वेळेला फेकी पाहायला मिळते। इथून माझा निर्धाव तब्बल 3 चेंडू उभं ठेवलं गेलंय मयूर केणेकडून। इथे पाहता टीम साविंद्र संघाच्या फलंदाजाला 3 चेंडू तर निर्धाव स्वरूपात फेकले गेलेत। अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे। या येणाऱ्या 3 चेंडूमध्ये काय कमाल केली जाईल, धाव कन्वर्ट केली जाईल की इथून मात्र हेही निर्धाव स्वरूपात पाहायला मिळतील। गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज मयूर केणे पुन्हा एकदा तयार। पुढचा बॉल आहे यावेळेस ऑन साइडला भिरकावून दिलाय। खूप वेळानंतर आलेला हा फटका बाउंड्री लाईनच्या नजदीक रोखलाय। साविंद्रकरांच्या तोंडापाशी आलेला घास इथून मात्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षक सिद्धार्थ करून होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं। 2 धावा कंप्लीट होतील। धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना 2 या अंकावर धावफलक। लेट का होईना पण थेट खातं खुल्लं केले गेलं। जर का सिद्धार्थ तिथे वेळेत पोहोचला नसता तर कदाचित चौकार मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला असता। संत गतीने सुरुवात धावा संख्या उभी करण्याकरिता गोलंदाज तयार। पुढचा बॉल आहे पुन्हा एकदा दिशा दर्शवली जाईल। क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात। काय घडेल मैदानाच्या आतमध्ये तर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल विकेटचं बटन।
गाण्याचा अर्थ कळाला नाही पण चांगलं होतं. नक्कीच इथे मात्र 5 चेंडूचा सध्या तरी संपुष्टात येतोय आणि धावा संख्या 2-2 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय मोनिश पाटील मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना आपण इथे मात्र पाहताय गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज पुनश्च एकदा घ्या पुढचा बॉल या वेसळ बॅटनं पुनश्च एकदा खेचून काढायचं होतं. हाही फटका फसतोय आणि फलंदाजाला परतावा लागेल. या वेळेला तंबूच्या असलेला षटक संपत क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 3-2. न्यू बॅटर मिकी पाटील दाखल होत असताना आपण सध्या तरी पाहताय साविंद्रचा विचार केला तर खूप सारं छत्रछायेखाली विकेटच्या जाताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो. मी आधी म्हणताना की पहिल्या बॉल पासून प्रेशर क्रिएट करायला सुरुवात केली गेली होती आणि घरचं मैदान आहे, घरची विकेट आहे, त्यामुळे कुठल्या ठिकाणी कुठला टप्पा हाताळायचा किंवा किती वेगानं हाताळायचं याचं पुरेपूर ज्ञान आता मात्र गोरसईकरांना आहे. आणि सध्या तरी एक थोडीशी कडी परीक्षा पाहायला मिळेल टीम साविंद्र संघाच्या समोर. साविंद्र संघ आपण जर का पाहताय म्हणजे भूवी 11 आपण सातत्याने पाहताय गिरीश दादा यांचा संघ असतो, पण आज गिरीश दादा उपस्थित झालेत की नाही आहेत आपण इथून आता पाहू शकताय. भिवंडी दरबार धाब्याचे मालक सुद्धा आहेत. आणि चला पहिलं षटक जर का आपण बघितलं तर 5 मिनिटांमध्ये संपवलं गेले. टाइम स्टार्ट झालेला आहे टीम गोरसई संघाचा. विनंती असेल वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करणं बंधनकारक असेल. प्रथम जे 3 षटक आहेत ती कंपल्सरी 15 मिनिटांमध्ये तुम्हाला इथून मात्र संपवायची आहेत. चला 6 मिनिटं इथून मात्र संपलेली आहेत. जसे जसे आपण टाइम कराल तसं तसं टायमिंग इथून मात्र वाढत जाईल. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 3-2 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. यावेळेस खूप वेळ चेंडू हवेमध्ये फटका फसेल आणि याही वेळेला बॅटरला दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर परतावा लागेल तंबूच्या असला. विकेटचं बदल थोडीशी निराशा डेफिनेटली पाहायला मिळते. इथून मात्र टीम साविंद्र संघाच्या संपूर्ण बॅटरवर संपूर्ण संघावर अगदी स्वस्त्यात आणि स्वस्त्यात परत आहेत तंबूच्या असल्याला. आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये अर्थातच ज्ञानेश्वरजी मुकादम जॉईन होत असताना आपण पाहत आहेत. गोरसई गावाचे सुपुत्र आहेत आणि समालोचनामध्ये जर का बघितलं तर या भिवंडीचे नाही तर टेनिस क्रिकेट विश्वचषकाचे कम्प्युटर कॉमेंटेटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सुभाष धुमाळ सर असतील, वखारे सर असतील आणि लाईव्ह टेलिकास्टिंग करीत आहे एसके एंटरप्राइजेस. त्यांना आपण पाहताय पॉकेट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुली डिलिव्हर केली गेली, पण तितक्याच सक्सेसफुली या फटक्याला सुद्धा कन्वर्ट केले गेलं, स्वतःला वाचवलं गेलं, दिशा दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला. भलेही फटक्यामध्ये ताकद नव्हती पण स्वतःला सेव्ह करण्याचं काम इथून मात्र बॅटरनं करताना आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आहे स्विच व्हेरिएशन. बदल हा काळाचा नियम आहे आणि कदाचित तो प्रयत्न करणार होता कारण दरवेळेस एक एक फटका एक एक दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, कन्वर्ट होत नाहीये. बदल केलेला बरा आणि कदाचित तोही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अनसक्सेसफुल ठरत असताना चेंडू संपतायत 3 धावसंख्या सिरावत असताना 2. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला धाडले गेले. सिंगल करिता आगेकूच फार काही मिळणार नाहीये असंच म्हणायला हरकत नाहीये. एक धावीतून मात्र अंकित होईल धावफलक 1 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना 3. गुलंदाज सय्या. पुढचा बॉल या वेळेला बाल बाल का होईना, जेमे तेमे का होईना, पण इथे मात्र झेल मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट. याही वेळेला विकेट क्रमांक 5 तंबूच्या असल्याला.
डीजे जॅक कसं लिहिलेलं आपण लाईव्ह स्क्रीनला एसके इंटरप्राइजेसच्या मार्फत पाहिलं. पहा मी बॅटर करिताही म्हटलं होतं की बदलला काळाचा नियम आणि त्यांच्याही टेलिकास्टिंग मध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळाला. दिशा दर्शवली गेली आहे. टेक्निकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट होत असताना बाउंड्री लाईनच्या नजदीक किंवा बाउंड्री लाईनच्या पार जाणारा हा चेंडू इथून मात्र रोखला गेलाय. किती धावा अंकित होतील तर याही वेळेस आपल्याला धावा मिळताना पाहायला मिळतात 2 आणि षटक समता क्रमांक ही 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या जाऊन पोहोचत असताना 5 अंकावरचा फलक. चला टीम गोरसाई संघ आपले 10 मिनिटे इथून मात्र संपुष्टात आले. शेवटची 5 मिनिटं तुमच्याकडे असतील. त्यामधील जे पुढचं षटक आहे क्रमांक 3 ते तुम्हाला इथून मात्र 5 मिनिटांमध्ये डिलिव्हर करावं लागेल. अन्यथा बाउंड्री लाईन वरचा एक खेळाडू कमी केला जाईल आणि त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये आमंत्रित केलं जाईल. 10 मिनिटाच्या चेक थोडंसं टेक्निकल इश्यू आणि आम्ही तुमच्यापासून इथून मात्र दूर होतोय. क्षमस्व. साहिल ठाकरेला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक अर्थातच 3 हाताळण्याकरिता महत्वाचं षटक, निर्णायक षटक हाताळण्याकरिता अलॉंग दी कार्पेट पद्धतीने दिशा दर्शवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होत असताना आपण इथून मात्र पाहताय. आणि किती धावा कन्वर्ट केल्या जातील तर 2 धावा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. सध्या तरी आपण पाहताय आणि निश्चित रूपानं आपण इथे मात्र पाहताय टेक्निकल इश्यू आणि आम्ही दुरावतोय सातत्यानं तुमच्यापासून. थोडंसं आम्ही दुरावतोय तुमच्यापासून, त्याबद्दल क्षमस्व आमच्याही वतीनं. पुन्हा एकदा 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्या आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना 10 या अंकावर थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी चालू आहे. टीम अर्थातच साविंद्र संघाकडून थोडीशी दयनीय अवस्था निश्चित रूपानं होत असताना धावफलक 2 धावेच्या बढतीने 10. पुढचा बॉल यावेळेस बॅटच्या फेस मध्ये आलाय, जसा तसा डायरेक्टली फेकून दिला गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाहायला मिळतो इथून मात्र षटकार 6. थँक्यू सो मच. षटकार आपण पाहताय. धावत संख्या झपाट्याने पुढे सरसावतीये 16 या अंकावर आणि सध्या तरी साविंद्रकर म्हणत असतील जिसका था मुझे इंतजार वो सिक्सर आ गया है. सिंगल इथून मात्र अंकित होते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा ही पूर्ण. यावेळी क्षेत्ररक्षण स्ट्रॉंगली होणं गरजेचं होतं. जिथे मात्र होती सिंगल तिथे मात्र देऊन बसले डबल. 2 धावेने धावफलक पुढे सरसावत असताना 18 या अंकावर धावफलक लो स्कोरिंगच्या दिशेने वाटचाल चालू करतोय की काय हा सामना, असा प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये आता मात्र जारी होत असताना आपण पाहताय. चेंडू संपुष्टात येत आहेत. मी जरूर पोहोचवीन तुमच्यापर्यंत गोलंदाज सय्याद. पुढचा बॉल यावेळेस चांगला स्ट्रोक खेळायचा होता. सिंगल मिळते.
एकच धाव मिळते आणि षटक संपतं. क्रमांक 3 षटकांच्या समाप्ती धावा संख्या कमी सून जगात वारी 19 फेब्रुवारी आणि तो सगळा आता मध्ये धाव फलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर. षटक संपलंय. क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 19 या अंकावर. महत्वाचं षटक होतं आणि महत्वाची अटॅकिंग बॅटिंग. पुढचे जे जेवढे सगळे सामने आहेत ते 3 षटकांचेच राहतील. या गोष्टीची आपण नोंद घ्या. सर्व सामने हे 3 षटकांचे राहतील. या गोष्टीची प्रत्येकाने नोंद घ्यायची. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर एकही विकेट आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. चांगला इथून मात्र बॅटिंग या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचं आणि अंतिम षटक तन्मय म्हात्रेला गोलंदाज ट्रॅक वर आणले गेले. दुसरा बॉल यावेळेस फुल टॉस अँड फुल टोल वसूल. आमच्या कॅमेरा मॅनला सलामी देणारा हा चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे साविंद्रकरांचा ब्रँड आणि क्लास दाखवणारा फटका. षटकार 6 धावा. ऍटलीस्ट थोडंसं येणारा प्रेशर कमी झाला असावं गोलंदाजांवर कुठल्या तर साविंद्रकरांच्या. कारण जर का लो स्कोरिंग असती तर कदाचित साविंद्रकरांच्या गोलंदाजांना थोडीशी तारेवरची आणि गटेवरची कसरत तिथून मात्र करावी लागली असती. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू संपतात आतापर्यंत 2. शेवटच्या 4 चेंडूचा खेशेष. पुढचा बॉल आहे यावेळेस पुन्हा एकदा भिरकावून द्यायचं होतं. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट होताना आपण पाहत आहे. सिंगल न धावा संख्या जाऊन पोहोचत असताना 27-27 बॉबजी द किंग यतीन पाटील हुकमी एक्का आहे या साविंद्रकरांचा. तो सध्या पहिल्या चेंडूवर बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर येणाऱ्या त्याच्यावरचं प्रेशर जे आहे ते येणाऱ्या खेळाडूंवर पाहायला मिळालं आणि खूप सारे विकेट्स तिथे आपल्याला जाताना पाहायला मिळाला. सिंगल मिळते या डबलच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होतील का तर यस डेफिनेटली 2 धावा पूर्ण होतात. लाईफ लाईनचा यूज करून सामन्यामध्ये जिवंत राहण्याचं काम सध्या तरी करत असताना इथून माता साविंद्रकर 2 धावेच्या बढती धावा संख्या 29-29 या अंकावर धाव फलक. चेंडू संपतायत 4. अंतिम शेवटच्या 2 चेंडूंचा गैशेष. या येणाऱ्या 2 चेंडूंवर या मॅचचं भवितव्य सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. किती धावांचा आव्हान मिळणार या येणाऱ्या 2 चेंडूंवर पाहायला मिळेल. बॅक साईडला दरम्यान रिजनला गर्दी आहे. चूक बाउंड्री लाईनच्या दिशेने जाणारा चेंडू रोखलाय. धाव बाद करण्याची संधी आणि यस डेफिनेटली इथून मात्र रनआउटची विकेट. फलंदाज बाद तंबूच्या असल्याला. निखिल रोटे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना या स्पर्धेला आपण जर का बघितलं आतिश दशरथ गुळवी आणि प्रभाकरजी गुळवी
या साहेबांकडून आम्हाला सन्मान चिन्ह मिळाले. षटक समता क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 30 विजयाकरिता 31 धावसंख्येचा वण ऐकवण्याकरिता जॉईन होतील तुमच्या समोर कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सर. त्याआधी आपण जर का बघितलं मॅन ऑफ द मॅच रोहित बाळाराम भोईर आणि इथे विलास गुळवी यांच्याकडून आम्हाला इथून मात्र मिळाले फर्स्ट सेकंड थर्ड ट्रॉफी. शरद गुळवी साहेबांकडून आम्हाला मिळाली बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर बेस्ट कॅच आणि मालिकावीरची ट्रॉफी आम्हाला सागर गोपीनाथ गुळवी यांच्याकडून मिळाली. आणि मॅन ऑफ द मॅच करिता कोल्ड्रिंक जे आहे ते अतिजी गुळवी आणि आयुजी भोईर साहेब यांच्याकडून आम्हाला मिळाले. आम्ही सर्व पारितोषिक दात्यांचं मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. स्वर्गीय विजय अशोक गुलबी यांच्या स्मरणार्थ हे टॉस बॉक्स या ठिकाणी उभारला गेलाय. त्या टॉस बॉक्स मध्ये निंबावली गावचे सामाजिक कार्यकर्ता पोटी प्लसचे एक जबरदस्त खिलाडू मनोहरजी गुलबी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर या. वेलकम टीम लाखिवलीचे कॅप्टन ऋतिक गडक. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मॅच जी आहे ती 3 ओव्हरची असेल. नाण्याच्या 2 बाजू हेड आणि टेल. मनोहरजी गुलबी यांच्या शुभ हस्ते हे नाणं या ठिकाणी उडवलं जात आहे. टेल इज द कॉल. टेल असं म्हणणं होतं आणि ते चाललंय. मनोहरजी गुलबी आपण व्यासपीठावर बसून घ्या. टॉस टीम लाखिवलीच्या कॅप्टनने जिंकलाय. ऋतिक काय करणार? फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण करतोय. 3 ओव्हर मध्ये कुठपर्यंत रोकाल टीम कलंबायला? 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? आशिष कडून खूप अपेक्षा आहे. नक्कीच या स्पर्धेबाबत थोडक्यात. खूप चांगली स्पर्धा आयोजक केली आणि खेळण्याची संधी दिली त्याबरोबर आभार मानतो निंबोली संघाचा. धन्यवाद तुला. माझ्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर टीम कलंबाईचे कॅप्टन माझे समवेत आहेत. या विभागात तुम्ही आधी कधी खेळलात का? नाही, फर्स्ट टाइम आहे. नक्कीच 3 ओव्हर मध्ये प्रथम फलंदाजी करत असताना कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40+. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? नयन, शुभम. या स्पर्धेचं आयोजन कसं वाटलं? खूप चांगलं आयोजन आहे. आम्हाला इथे खेळायला चान्स दिला त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. माझ्यासाठी तुला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून बातमी अशी आहे टॉस जिंकला टीम लाखिवलीच्या कॅप्टनने. प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. तर कलंबा टीम साठी गोलंदाजीला इन्व्हाइट केलंय. यस डिसिजन जो आहे तो वेगळा आहे. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे तर फलंदाजीसाठी कलंबा टीमला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्स मधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सुभाष धुमाल सर उपस्थित आहेत. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. धन्यवाद. संदेशजी वखारे दरम्यान आमच्या व्याट डाईजवर आगमन झालंय.
हेमंतजी गुलवी साहेबांचा मुसाबाई आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला अंतिम दिवशी पाहायला मिळते आणि पंचांनी नक्कीच इथे आपण पाहतोय इशारा केलेला आहे. बॅटिंग साईडने नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे भीमर साठी. आणि त्यांच्या समेत मेजर सिंधी साहेबांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. फेअर डिलिव्हरी नक्कीच पंचांचा निर्णय येतोय. लिगल चेंडू आपण पाहतोय इथे समोर खेळले चेंडू डाऊन द ग्राउंड चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ रिजन मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार अक्षय भोईरच्या बॅट मधून. इथे मात्र आपण पाहतोय फाईन केलेल्या चेंडूला आणि हा चेंडू निघून जातोय फाईन लेग रिजन मधून. सलगचा हा तिसरा चौकार. चौकारांची हॅट्रिक पूर्ण करताना आपण पाहतोय अक्षय भोईर आव्हान येते 31 धावांचा 31 लक्षाचा पाठलाग ज्यापासून गोडसे ए संघ करतोय. निखिल रोठे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर ते जोरदार अपील मात्र इम्पॅक्ट बाहेर पंच दाखवतात. लेग पॅचवर पण एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि संघाची धावसंख्या पोहोचते 13 वर. 31 धावांचं लक्ष आपण सामना पाहतोय विकी स्पोर्ट चाविंद्र विपक्ष ज्यापासून गोडसे ए या दोन संघामध्ये. अक्षय भोईर यांनी चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे. संघाची धावसंख्या बिनबाद 13. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना निखिल रोठे पहिल्या षटकात आलतोय. इथे येजन गॉन पहिल्या विकेटचा पतन. पहिला फलंदाज गोडसे संघाचा रुपेश केने बाद होताना. रुपेश केने बाद झालेला आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये हरीश केने येतोय. 13 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होऊन फेलमध्ये परतलेला आहे. आपण सामना पदे विकेट स्पोर्ट्सचा चाविंद्र विपक्ष जबजन गोडसे या दोन संघामध्ये दुसऱ्या फेरीमधील सामना आपण बघतोय. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना पाहायला मिळतोय. केवळ चेंडूला दिशा दिलेल्या ढकललेल्या कार्पेटच्या सहारे चेंडू निघून जातोय या वाड ऑफ लॉंग ऑन रिजन मध्ये. तोपर्यंत एक सिंगल रन्स आणि सिंगलने स्वतःचं अकाउंट ओपन केलं फलंदाज हरीश केने. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचली 14 वर. लाखोली संघाचे संघनायक आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. ऋतिक गडक आपण संपर्क करायचा आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झालेले. पहिल्या षटक समाप्तीनंतर 31 या लक्षाचा पाठलाग करताना जबरदस्त गोडसे ए संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 14 धावा. पहिले षटक निखिल रोठे यांनी हाताळलं होतं आणि दुसरे षटक त्यांची जबाबदारी मात्र आता गोलंदाज चेतन पाटील कडे सोपवले गेलेले. चेतन पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. तर सामनागर फलंदाज हरीश केने. एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण केले जाते. या शंकर गुलवी आणि त्यांची ऑफिशियल टीम ही स्पर्धा कव्हर करत आहेत. ज्याबद्दल क्रीडांगण गोडसे या मैदानातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जात आहे. या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता.
जागून खेळण्याचा प्रयत्न फ्लॅन मिस चांगल्या चेंडूच्या हाताने आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर वेट केलेला आहे फलंदाज हरेश केनेला गोलंदाज चेतन पाटील याने आव्हान येते 31 धावांचा संघाची धावसंख्या 14 वर पाहायला मिळते दुसरं षटक मार्गस्थ आहे इथे मात्र आपण पाहतोय सरळ चेंडू निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये अशाभूत नजरेने खरं तर फलंदाजाने या पंचाकडे पाहिलं होतं आता पंचाकडून कुठल्या प्रकारचा सिग्नल पाहायला मिळत नाही यावेळी केवळ दिशा दिलेल्या चेंडूला एस नो धावचीची संधी आहे मग तिथे आपण पाहू शकता एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत सावध पवित्रा घेतलेला आहे खरं तर आपण बघतोय हरेश केने धावसंख्या धावपलीकडे 15 चेतन पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज अक्षय भोईर रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र थर्ड मॅन रिझर्व मध्ये या अपील केला जातोय मात्र पंच संबंध नाहीत धावसंख्या स्थिर धावफलकावर 31 या लक्ष्याचा पाठलाग करताना 15 धावा दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे चेतन पाटील बॉलिंग ट्रॅकवर इथे मात्र फ्लॅन मिस चांगला चेंडू पुन्हा एकदा बेट केलेला आहे फलंदाज अक्षय भोईर याला लगातार 3 चौकारीं त्यानंतर लगातार 3 निर्धाव चेंडू देखील अक्षय भोईर याच्या इनिंग मध्ये पाहायला मिळतात या षटकामधील अंतिम चेंडू चेतन पाटील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो आतापर्यंत फक्त एकच धाव त्यांनी खर्च केलेले आहेत 5 चेंडू हाताळलेले आहेत इथे पुन्हा एकदा चांगले शतक थर्ड मॅन रिझर्व मध्ये आणि हे षटक कमालीचं राहिलेलं आहे कारण या षटकामध्ये चेतन पाटीलने फक्त 1 रन खर्च केलेले आहे कम खर्चीलावर फुल चर्चेला असं षटक पाहायला मिळतं आणि षटकामध्ये चामित्र संघाला वापसी करून दिलेली आहे चेतन पाटील गोलंदाजांना कारण पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर तब्बल 14 धाव त्यांनी या षटकामध्ये फक्त 1च धाव पाहायला मिळते आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 16 धावांची आवश्यकता आहे 12-16 समीकरण यस कॉम्बॉक्स थोडं थांबवतो तुम्हाला कारण आपण बोलूया व्यासपीठावर काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय नक्कीच सत्कार जे आहेत ते इनिंग कंप्लीट नंतर आपण करणार आहोत बोलूया मॅचच्या दिशेने ओव्हर टू द कॉम्बॉक्स सुभाष धुमाल सर इज देअर स्विंग अँड मिस नक्कीच आपण पाहतोय दीपक कुमार यांनी निर्धाव चेंडूने गोलंदाजी सुरुवात केलेली आहे प्रत्येक निर्धाव चेंडू नक्कीच थोडासा दबाव वाढवेल गुडसे संघावर कारण या अगोदर षटक फक्त 1च धावेचं राहिलं होतं आणि इथे चेंडूला हुक केलेला आहे हुकचा फटका चेंडू निघून जातोय लॉंग लेग रिझन मधून सीमा पार पंचांचा काय इशारा होतोय चौकार या आपण पाहू शकता हुक केलेल्या चेंडूला चांगला फटका पाहायला मिळतोय मात्र काही इंचेस आतमध्ये चेंडू पडतोय या आपण पाहू शकता 1 बॉल चौकाराने संघाचे धावसंख्या घेतोय आकार धावसंख्या 19 वर पोहोचते 31 या लक्ष्याचा पाठलाग ज्यापासून गोडसे संघ करतोय याला मात्र जम्पिंग शॉट चेंडू निघून जातोय सीमा पार मात्र तिथे या क्षेत्ररक्षक सज्ज आहे नक्कीच आपण पाहतोय या असं वाटलं होतं की चेंडू सीमा पार जाईल मात्र एलिव्हेशन प्राप्त करता आलं नाही आणि इथे या फलंदाज बाद होताना हरेश केनेच्या रूपाने बिग ब्लो आपण पाहू शकता मध्ये चांगला झेल नक्कीच आपण पाहतोय आणि इथे मात्र समावतोय फलंदाज हरेश केनेचा खेळ
दोन फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 19 धावा. आता मध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलते. शेवटचे 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम सांगतात की 9 चेंडूमध्ये इथून 12 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर पंकज भोईर आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. एक चांगली जोडी अजूनही मैदानावर बघतोय अक्षय भोईर आणि पंकज भोईरच्या रूपाने. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीपक कुमार सज्ज होतोय. 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. हे समीकरण या सामन्यामध्ये पाहायला मिळते. दीपक कुमार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतो ना. तर सामनावीर फलंदाज नुकताच खेळपट्टीवर नौका फलंदाज पंकज भोईर. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू स्विंग अँड मिस. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 19 धावा. 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. आपण सामना पदे विकी स्पोर्ट्स चाविंद्र विपक्ष अजयभजन गोरसे या दोन संघामध्ये. तिसरं षटक मार्ग असते. दीपक कुमार या तिसरं षटक बोलतोय चाविंद्र या संघाकडून. इथे कव्हर रिझन मध्ये चेंडू खेळलेला आहे. या चेंडू निघून जाईल स्वीपर करो मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. आणि चौकारीन संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावर पाहायला मिळते ती 23 धावा. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. गोरसे विपक्ष चाविंद्र या दोन संघांमधील सामना आपण बघतोय. 7 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे आणि 7 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे गोरसे संघाला विजय संपादन करण्यासाठी. तिसरं षटक मार्ग आहे. दीपक कुमार तिसरं षटक घालतोय. तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज पंकज भोईर. कट केलेल्या चेंडूला केळकरचा फटका. चेंडू निघून जाईल पॉइंट रिजन कडे आणि हा चेंडू देखील 4 धावांसाठी चौकार. तीन षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 27 आणि इथून 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. 6-4चं समीकरण पाहायला मिळतंय. सोपं समीकरण सध्या तरी पाहतोय आपण अजयभजन गोरसे संघासाठी. कारण 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू मध्ये अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे. चांगल्या स्थितीमध्ये आपण बघतोय सध्या जयभजन गोरसे हा संघ. कारण इक्वेशन सोपं आहे आणि हे इक्वेशन जर अवघड बनवायचं असेल चाविंद्र संघाला तर टिचून गोलंदाजी करावी लागेल. सहा चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज मोनिश पाटील येतोय. तर सामना फलंदाज अक्षय भोईर जो वैयक्तिक 12 धावसंख्या फलंदाजी करतोय. सलगचे 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. आई वजश्री स्पोर्ट्स निंबवली बी अजित गंगामाता चषक 20-25 आयोजन आपण बघतोय. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामधील दुसरा सामना सध्या आपण बघतोय चाविंद्र विपक्ष गोरसे या दोन संघामध्ये. इथे मात्र मिस टाइम फटका आहे. सेफ लँडिंग होईल कारण क्षेत्ररक्षक दूर आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू उचलून फेकी करेल डायरेक्ट निशाणा आणि विकेटचं पतन. फलंदाज अक्षय भोईर याची खेळी संपुष्टात येते धावबादच्या रूपाने.
फलंदाज बाद होताना आपण बघते रनआउटच्या रूपाने अक्षय भोईर हा बाद होऊन बॉलमध्ये परतलेला आणि पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे कारण आता मात्र 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 चेंडूमध्ये इथून 3 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर केतन केने येतोय तर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मोनिश पाटील सज्ज होतोय. मोनिश पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना केला फलंदाज केतन केने. पाच चेंडू आणि या 3 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन सिंपल आपण पाहतोय गुरसई संघासाठी इथे केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. मिडू कट्टा रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जातोय आपण पाहू शकता आणि 2 धाव फलंदाज 1 शॉटचा इशारा होतोय म्हणजे फक्त एकच धाव असणार आहे. या सिंगल संघाची धावसंख्या 29 आणि इथून 2 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. आपण सामना पद्धती चाविंद्र विपक्ष गोरसे या 2 संघामध्ये शेवटचे षटक मार्गच आहे. शेवटच्या षटकामधील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गोरसे संघाला 2 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र दिशा दिलेली आहे आणि या विजय फटका विजय संपादन करताना गोरसई संघ अभिनंदन जबरदस्त गोरसई अभिनंदन हरेश केने पंकज भोईर अक्षय भोईर रुपेश केने आणि हार्डला विकी स्पोर्ट चाविंद्रा. तर या सामन्यात मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण बोलूया. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ज्यांनी या पॉवर प्लेचे षटक हाताळलं होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्याची पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली होती ज्या षटकामध्ये त्यांनी फक्त 2 धावा खर्च केले होत्या आणि 3 सफलता अर्जित केली. 3 विकेट घेतले होते. तो मयूर केने ठरला या सामन्याचा सामनावीर. मयूर केने इज मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच.